हॅलो गाईज, हाय. वेलकम टू विज्ञान कट्टा. आपली होमी बाबा परीक्षा जी आहे ती जवळ आलेली आहे आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त प्रश्न आपण सोडवणं, मागच्या वर्षीचे प्रश्न बघणं हे आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, विशेषतः 2024-25 या वर्षी होमी बाबा परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. काही प्रश्न आहेत जे अगदी वन लाइनर, अगदी सोपे सोपे प्रश्न आपण या व्हिडिओत बघणार आहोत. पण काही प्रश्न की जे डिफिकल्ट आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागतो, तसे पण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर आपण बघूयात पहिला प्रश्न. आता याच्यामध्ये काय बघा की विच कॅव्हिटी कंटेन्स ओनली वन ऑर्गन. आपल्या शरीरामध्ये कोणती पोकळी आहे की ज्या पोकळीमध्ये फक्त एकच अवयव आहे, एकच अवयव असलेली पोकळी आपल्याला विचारली आहे. ॲब्डॉमिनल म्हणजे आपल्या पोटाची पोकळी, ज्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपलं जठर असतं, स्टमक असतं, लिव्हर असतं, यकृत ज्याला आपण म्हणतो, पॅन्क्रिया असतं, इंटेस्टाईन असतं, असे खूप सारे ऑर्गन्स त्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे. म्हणून हे आपलं उत्तर नाही. थोरॅसिक आपल्या छातीची जो पिंजरा असतो, ती जी आपली पोकळी आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलं तर लंग्स आहेत, हार्ट आहेत, त्याच्यामुळे तो पण आपलं उत्तर नाही. क्रॅनियल कॅव्हिटी म्हणजे आपली डोक्याची कवटी. आता ही जी कवटी असते, या कवटीमध्ये आपला फक्त एकमेव ऑर्गन आहे, ज्याला आपण आपला ब्रेन किंवा मेंदू असं म्हणतो. त्याच्यामुळं हे आपलं उत्तर असलं पाहिजे. पेल्व्हिक म्हणजे आपल्या काय म्हणतात आपण मांडीजवळ असलेली पोकळी, तर ते काही याचं उत्तर नाहीये. चला तर हा असा पहिला प्रश्न, ज्याच्यामध्ये क्रॅनियल किंवा काय म्हणूयात आपण त्याला आपली कवटी, हे त्याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघा. नॅचरल सबस्टन्स दॅट कॅन बी युज्ड फॉर वॉशिंग क्लोथ्स. आपले जे कपडे असतात ते कपडे धुण्यासाठी वापरला जाणारा नैसर्गिक पदार्थ आपल्याला विचारलेला आहे. कोणता पदार्थ विचारलेला आहे? नैसर्गिक पदार्थ आपल्याला विचारलेला आहे. आता जर तुम्ही हे सोप आणि डिटर्जंट हे ऑप्शन्स बघितले तर हे मानव निर्मित आहेत. त्याच्यामुळं हे काही आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच नाही आहे, कारण आपल्याला विचारले नैसर्गिक. शिके काही ऑब्व्हियसली ते नॅचरल आहे, पण दॅट कॅन नॉट बी युज्ड फॉर वॉशिंग क्लोथ्स. ते आपण बाथिंगसाठी वापरतो. रिठा हा जो आपला शेवटचा ऑप्शन आहे, ज्याला आपण सोप नट असं म्हणून सुद्धा ओळखतो किंवा ज्याला रिठा म्हणून सुद्धा ओळखतो, ज्याच्यामध्ये सॅपोनिन नावाचा पदार्थ असतो. These things they can be used for washing our clothes. सो आपलं ऑप्शन उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे, ज्याच्यामध्ये रिठा आपण कपडे धुण्यासाठी वापरू शकतो. द नेक्स्ट क्वेश्चन बघा. द स्टेपल फूड ऑफ हेवी रेनी रिजन ऑफ महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त पर्जन्याचा जो प्रदेश आहे, त्याच्यामधलं स्टेपल फूड कोणतं आहे, त्याच्यामधलं नियमित अन्न जे आहे ते कोणतं आहे? आता जास्त पर्जन्याचा प्रदेश म्हणजे कोकणाचा प्रदेश, आणि या कोकणामध्ये मुख्य अन्न जे आहे ते भात आहे. हा प्रश्न इयत्ता 5वीच्या पुस्तकामधनं आलेला प्रश्न आहे बरं का. बघा, आता जसे जसे प्रश्न आपण बघू तसं मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की हे कोणत्या पुस्तकामधनं आलेले प्रश्न आहे. ते पूर्ण आपल्या सिलेबसमधलेच, इयत्ता 5वीमधनं, 6वीमधनं. काही प्रश्न तुम्हाला असे दिसतील ते 7वीच्या पुस्तकांमधनं विचारलेले आहेत, तर ते पण प्रश्न आपण याच्यामध्ये बघणार आहोत. म्हणजे आता आपल्याला 5वी, 6वी, 7वी ही सगळी पुस्तकं जी आहेत ती बघावी लागतील, वाचावी लागतील. पुढचा प्रश्न बघा. काय म्हणतोय प्रश्न? आईज ऑफ सूरज, जो सूरज आहे ना त्याचे डोळे, दॅट बिकम्स येलो. आता लगेच आपल्या डोक्यात यायला पाहिजे, अरे पिवळे डोळे म्हणजे इथं काहीतरी कावीळची लक्षणं असली पाहिजे. आता उत्तर मिळालंय आपल्याला लगेच. काय प्रश्न आहे? प्रश्न पूर्ण वाचून घ्यायचा हा, जरी उत्तर आलं तरी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही. आईज ऑफ सूरज बिकम्स येलो अँड ही डज नॉट फील लाईक इटिंग एनिथिंग. त्याला काही खावंसं वाटत नाहीये, आणि मग त्याचे डॉक्टर म्हणतायत की बाबा त्याला काय झालेलं आहे, आपल्याला विचारलंय त्याला फिवर आहे का? नाही. बऱ्याचदा येलो फिवर नावाचा प्रकार, आणि त्याच्यावरून आपण कन्फ्यूज होऊ म्हणून पहिला ऑप्शन तो दिलाय. आपलं उत्तर चुकलं पाहिजे असंच त्यांना वाटत असतं. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की प्रश्नामध्ये विचारलेली गंमत काय आहे. आता येलो आपण कावीळ असं त्याचं हे काढलं होतं बघा, त्या कावीळचा ऑप्शन दिसतोय का?
शेवटचा ऑप्शन जॉन्डिस आहे. कफ अँड कोल्ड अजिबात नाही. सर्दी झाली की डोळे पिवळे होत नाही, हे आपल्याला माहिती आहे 100%. मलेरियाचं पण ते सिम्पटम नाही आहे. मलेरियाचं सिम्पटम हे थंडी वाजून ताप येणं आहे. हिवताप असा मलेरियाला मराठीमध्ये शब्द आहे. पण त्याच्यामुळे डोळे काही पिवळे होत नाही आणि म्हणून ते काही त्याचं उत्तर नाही. आपलं उत्तर असणार आहे ते जॉन्डिस. आपण या डिस्कशनमधनं बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द सबस्टन्स इज बेस्ट फॉर कीपिंग फ्रूट्स लाईक ॲपल फ्रॉम टर्निंग ब्राऊन आफ्टर कटिंग. आता आपल्याला माहिती आहे की आपण जर का सफरचंद कापून ठेवलं तर काही वेळानंतर ते ब्राऊन होतं किंवा ते तपकिरी रंगाचं होतं. याच्यासाठी कारणीभूत असणारा जो बदल आहे, जो चेंज आहे, त्याला आपण रस्टिंग असं म्हणतो किंवा त्याला ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. हवेतल्या ऑक्सिजन सोबत त्या सफरचंदामध्ये असणाऱ्या एका पदार्थाची रिॲक्शन होते, एका एन्झाईमची रिॲक्शन होते आणि त्याच्यामुळे तो रंग जो आहे तो बदलतो. मग जर आपण आता हे जे सफरचंद आहे याच्यामध्ये साखर, वॉटर, लेमन ज्यूस आणि ऑइल याच्यापैकी असा कुठला पदार्थ त्याच्या सरफेसवरती लावला की ही केमिकल रिॲक्शन होणार नाही? बघा, याच्यामध्ये शुगर आहे, वॉटर आहे, लेमन ज्यूस आहे. हे लेमन ज्यूस जे असतं ना, याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड आणि ॲस्कॉर्बिक ॲसिड असे 2 पदार्थ असतात आणि हे ॲस्कॉर्बिक ॲसिड आणि सायट्रिक ॲसिड किंवा ज्यांना आपण व्हिटॅमिन सी असं म्हणतो, तर यांच्यामुळे हे जे आपलं सफरचंदाचा सरफेस आहे तो ॲसिडिक होतो आणि या ॲसिडिक कंडिशनमध्ये ही ऑक्सिडेशन रिॲक्शन होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्या सफरचंदाला जर का ब्राऊन होऊ द्यायचं नसेल कट करून ठेवल्याच्या, आपण त्याच्यावरती लेमन ज्यूस, सायट्रिक ॲसिड, ॲस्कॉर्बिक ॲसिड किंवा इवन व्हिनेगार, ग्लायसियल ॲसिटिक ॲसिड या पदार्थांचा वापर आपण करू शकतो, जेणेकरून ही ऑक्सिडेशनची रिॲक्शन जी आहे ती टाळता येईल. त्याच्यासाठी आपल्याला नीट व्यवस्थित आपली जी पुस्तकं आहेत ती वाचावी लागते. हे आपल्या पुस्तकामधलाच प्रश्न आहे, बाहेरचा नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, अमंग द फॉलोइंग फाइंड आउट द ॲनिमल दॅट हॅज इयर्स विच वी कॅन नॉट सी. आता बघा, आपल्याला काय विचारलंय, असा कोणता प्राणी आहे की ज्याला कान आहेत पण आपल्याला ते दिसत नाही. आता जर का आपण ऑप्शन्स बघितले तर स्नेक हा पहिला ऑप्शन आहे. आता स्नेक किंवा साप ज्याला आपण म्हणतो त्याला कानच नसतात, त्याला कानच नसतात. रॅट किंवा उंदीर ऑब्व्हियसली आपण बघतो त्याला आहेत, कान आहेत त्याला. मुंगूस आहे, त्याला पण कान आहे. फ्रॉग आणि रॅट आणि मुंगूस यांचे कान आपल्याला दिसतात डोळ्यांनी. फ्रॉगच्या बाबतीमध्ये जर का आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अरे याला कान आहेत पण एक्सटर्नल नाही आहेत, बाहेरच्या बाजूने नाही आहेत. त्याला फक्त कानाचा पडदा जो आहे, टिम्पॅनम ज्याला म्हटलं जातं, तो टिम्पॅनम आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे हा फ्रॉग हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. इन ह्युमन बॉडी आय वर्क ॲज अ पंप. आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये पंप सारखं काम करणारा कोण आहे असा प्रश्न विचारलाय. उत्तर खाली ऑप्शन्स बघा. लंग्स आहे, हार्ट आहे, इंटेस्टाईन आहे, किडनी आहे. लगेच आपल्याला लक्षात येतं की आपलं रक्त पंप करण्याचं काम करणारा जो अवयव आहे त्याला आपण हार्ट किंवा आपलं हृदय म्हणतो, ते याचं उत्तर असतं. पंप म्हणून काम करणारा अवयव. पुढचा प्रश्न बघा. द स्टेम ऑफ विच ऑफ द फॉलोइंग प्लांट इज यूज टू प्रोड्यूस थ्रेड. दोरी बनवण्यासाठी किंवा दोरा बनवण्यासाठी किंवा सुतळी बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडाचं स्टेम वापरलं जाईल असा प्रश्न आहे. आता याच्यात पहिलंच उत्तर आहे बघा, ज्यूट किंवा ताग, ज्याच्यापासून आपले थ्रेड बनतात, सुतळी बनते, दोरा बनतो. सो दिस इज द आन्सर. अलोय अजिबात नाही. टीक, साग नाही. शेर नाही. शेर हे तुमचं काय म्हणूयात आपण, निवडुंगाच्या कॅटेगरीमधलं एक झाड आहे बरं का, आणि त्याच्यापासनं, त्याच्या स्टेमपासनं आपल्याला धागे मिळवता येत नाही. साग, साल वगैरे हे आपण वापरत नाही. अलोय किंवा ज्याला आपण काय म्हणतो आपलं कोरफड, त्याच्यामधनं पण आपल्याला हे मिळत नाही. पण ज्यूटपासनं, जे विशेषतः बांगलादेशमध्ये पिकतं, खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचं उत्पन्न तिथे होतं, त्याच्यापासून आपल्याला थ्रेड्स बनवता येतात.
पुढचा प्रश्न बघा. अ पर्टिक्युलर स्पेशल अलॉय इज यूज टू मेक बेल्स बिकॉज. आपल्या ज्या बेल्स असतात, आपल्या ज्या घंट्या असतात, त्यांच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा अलॉय म्हणजे संमिश्र ज्याला आपण म्हणतो, ते संमिश्र वापरलं जातं. संमिश्र किंवा अलॉय म्हणजे काय, तर मिक्सचर ऑफ मेटल विथ अदर मेटल्स ऑर नॉन मेटल्स. म्हणजे एखाद्या धातूचं दुसऱ्या धातूसोबत किंवा अधातूसोबत तयार केलेलं मिश्रण, त्याला आपण अलॉय असं म्हणतो. आता विशिष्ट प्रकारचं अलॉय, विशिष्ट प्रकारचं संमिश्र हे बेल बनवण्यासाठी, घंट्या बनवण्यासाठी वापरलं जातं. त्याला विशेषतः आपण ब्रास असं पितळापासून. का बरं? त्याची कारण आपल्याला विचारली. खाली 4 ऑप्शन दिलेत बघा. हे जे अलॉय आहे हे त्या घंटीचं वेट रेड्यूस करतं का? त्याच्यामुळे ते होतं का? अजिबात नाही. इन्क्रीज द सोनोरिटी, नादमयता ज्याला आपण म्हणतो, ती इन्क्रीज करतं का, वाढवतं का? तर हो. घंटीचं काम हे आवाज किंवा नाद निर्माण करणं हे काम आहे. त्याच्यामुळं ते जे अलॉय असतं ते सोनोरिटी इन्क्रीज करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर स्ट्रेंथ वाढवतं का? नाही. करोजन रिड्यूस करतं का? नाही. ते जे आपला अलॉय आहे, जे आपण बेल बनवण्यासाठी, घंट्या बनवण्यासाठी वापरतो, त्याचा उपयोग हा सोनोरिटी इन्क्रीज करण्यासाठी केला जातो. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. विच ऑफ द फॉलोइंग डिसीज इज कॉज्ड बाय मिनरल डेफिशियन्सी. आपलं जे मिनरल्स असतात त्या मिनरल्सच्या डेफिशियन्सीमुळे होणारा आजार कुठला आहे हे आपल्याला याच्यामध्ये विचारले. आपलं जीवनसत्व आणि खनिज यांच्या काय म्हणूयात आपण, कमतरतेमुळे होणारे आजार. आता याच्यामध्ये बघा काय काय ऑप्शन आहे. स्कर्वी आहे जो आपला व्हिटॅमिन सीच्या डेफिशियन्सीमुळे होतो. ग्वायटर आहे जो आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे होतो. नाईट ब्लाइंडनेस हा व्हिटॅमिन एच्या डेफिशियन्सीमुळे होतो. पेलग्रा हा व्हिटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळे होतो. जर याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अरे ग्वायटर जो आहे तो आयोडीन या मिनरलच्या, या खनिजाच्या डेफिशियन्सीमुळे होणारा आजार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर शोधता येतं. पुढचा प्रश्न बघा. आता हे थोडेसे वन लाइनर क्वेश्चन होते, सोपे प्रश्न होते. आता मात्र आपण थोडे डिफिकल्ट आणि थोडे लेंथी प्रश्न बघणार आहोत. परीक्षेमध्ये तुम्हाला असं दिसून येईल की बरेच प्रश्न हे लेंथी आहेत. का? कारण तुमचा वेळ ते प्रश्न वाचण्यात जावा आणि त्याची उत्तरं सोडवण्यात जावा, म्हणून या उद्देशानं ते काही प्रश्न जरा मोठे, लांब लचक असे टाकलेले असतात. वाचायचे, समजून घ्यायचे आणि सोडवायचे. त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही. बघा काय प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑर आर करेक्ट. पहिलं वाक्य बघा. सेंट्रीफ्युगेशन मेथड इज यूज टू सेपरेट ब्लड, प्लाझ्मा अँड ब्लड सेल्स. आपलं जे सेंट्रीफ्युगेशन मेथड ज्याला आपण म्हणतो, ती सेंट्रीफ्युगेशन किंवा मराठीमध्ये त्याला आपण अपकेंद्री मेथड असं म्हणतो. अपकेंद्री पद्धत. ही अपकेंद्री पद्धत ही वापरली जाते ब्लड, त्याच्यामध्ये असणारं प्लाझ्मा आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ब्लड सेल्स यांना वेगळं करण्यासाठी. ऑब्व्हियसली जे केंद्रोत्सारी प्रकारचं बल किंवा ज्याला सेंट्रीफ्युगल प्रकारचं बल असं म्हणतो ते इथे वापरलं जातं आणि त्याच्या साहाय्याने रक्त, त्याच्यातलं प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स वेगळ्या केल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट स्टेटमेंट बघा. ब्ल्यू इंक स्टेन्स ऑन द क्लॉथ आर रिमूव्ड बाय इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशनने तुमचं जर का एखाद्या शाईचा डाग तुमच्या कपड्यावरती लागला असेल तर त्याच्यामधलं वॉटर जे आहे ते इव्हॅपोरेट होऊन जाईल किंवा काही व्होलाटाईल सबस्टन्सेस इव्हॅपोरेट होतील. पण तो ब्ल्यू इंकचा डाग जसाच्या तसा राहील. त्याच्यामुळे हे उत्तर नाही. बघा थर्ड स्टेटमेंट आपल्याला करेक्ट स्टेटमेंट विचारलेत. आयोडीन अँड साल्ट आर सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन पद्धतीमध्ये एक तरी लिक्विड आणि त्याच्यामध्ये डिझॉल्व असलेलं सॉलिड असे पदार्थ लागतात. आयोडीन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये, सॉलिड फॉर्ममध्ये आढळतं आणि साल्ट हे पण तुम्हाला क्रिस्टलाइन सॉलिड फॉर्ममध्ये आढळतं. त्याच्यामुळं these two cannot be separated by the filtration process. त्याच्यामुळे हे पण उत्तर नाही. बघा चौथा वाक्य काय आहे. शुगर
इज ऑब्टेन्ड बाय क्रिस्टलायझेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ शुगर. शुगरचं सॅच्युरेटेड सोल्युशन जे असतं, अगदी घन असं द्रावण जे असतं, त्याचं क्रिस्टलायझेशन स्फटिकीकरण होऊन साखर तयार करता येते. अगदी बरोबर आहे. त्या स्फटिक जे आहेत किंवा क्रिस्टल जे आहेत ते फॉर्म होण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि काही वेळानंतर या सॅच्युरेटेड सोल्युशनमधनं स्फटिकीकरण होऊन क्रिस्टलायझेशनची प्रोसेस होऊन आपली साखर निर्माण होते. तर आपण जसं बघितलं तसं पहिलं वाक्य आणि चौथं वाक्य बरोबर आहे, बाकीची दोन्ही वाक्य नाही. बघा ऑप्शन जर नीट बघितले तर स्टेटमेंट 2, स्टेटमेंट 2 and 3, स्टेटमेंट 4, स्टेटमेंट 1 and 4 हा शेवटचा ऑप्शन हा आपलं उत्तर असतं. नीट व्यवस्थित वाक्य वाचायची, समजून घ्यायची आणि मग उत्तर लिहायचं. अशा पद्धतीचे प्रश्नही विचारले जातात. 1 किंवा 2 प्रश्न असे नक्कीच असतात. पुढचा प्रश्न बघा. द कंडिशन रिक्वायर्ड फॉर सेपरेटिंग कंपोनंट्स ऑफ मिक्सचर ऑफ 2 or more मिसिबल लिक्विड्स. एकमेकांमध्ये विरघळणारे लिक्विड्स किंवा द्रव पदार्थ यांचं जे मिश्रण असतं त्यांना जर का आपण डिस्टिलेशन प्रोसेसने सेपरेट करणार असू, आपली काय म्हणतो आपण त्याला अपघटन पद्धत जी आहे त्या अपघटन पद्धतीने आपण त्यांना वेगळं करणार असू, तर त्याच्यासाठीची कंडिशन काय आहे? काय आहे बघा. देअर बॉइलिंग पॉइंट शुड बी सेम. अजिबात नाही, कारण त्या अपघटन पद्धतीमध्ये अशा पद्धतीची रचना आपण त्याच्यामध्ये बघितली असेल की बाबा एक अशा पद्धतीनं मिश्रण आहे, राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये ठेवलेलं आहे, त्याला खालून आपण हीट देतोय आणि इथे ना कंडेन्सर लावलेलं आहे, त्याच्यामध्ये जे आपलं वाटर कोल्ड वॉटर फ्लो होत असेल आणि इथून बॉईल होऊन ते लिक्विड इथे येईल, इथं ते कंडेन्स होईल आणि मग पुन्हा ते इथे जमा करता येईल. अशा पद्धतीची डिस्टिलेशनची प्रोसेस किंवा अपघटनाची प्रक्रिया. त्याच्यामध्ये जर बॉइलिंग पॉइंट सारखे असतील तर दोन्ही पदार्थ एकाच वेळेस बॉईल होतील आणि एकाच वेळेस कंडेन्स होतील, म्हणून हे चालणार नाही. देअर बॉइलिंग पॉइंट शुड बी लेस दॅन 373 केल्विन. असं अजिबात नाही. त्यांचे बॉइलिंग पॉइंट्स कितीही असले तरी चालतात, ते 373 पेक्षा लहान असले पाहिजे असं अजिबात नाही. थर्ड ऑप्शन बघा. देअर पॉइंट शुड बी ॲटलिस्ट बाय 25 किंवा डिफर. इथं डिफर हा शब्द राहिला आहे बघा. देअर बॉइलिंग पॉइंट शुड डिफर ॲटलिस्ट बाय 25 केल्विन. त्या दोघांच्या बॉइलिंग पॉइंटमध्ये 25 केल्विनचा डिफरन्स असलाच पाहिजे, कारण तो डिफरन्स असेल तर ज्याचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे तो आधी इव्हॅपोरेट होईल आणि बॉईल होईल आणि मग तो या कंडेन्सरमधनं जाऊन आपल्याला सेपरेट करता येईल. मग टेम्परेचर आणखी वाढल्याच्या नंतर दुसऱ्याचा जेव्हा बॉइलिंग पॉइंट येईल तेव्हा ते बॉईल होईल आणि मग ते कंडेन्स होईल आणि मग आपल्याला ते मिळेल. वी कॅन सेपरेट दिस अकॉर्डिंग टू द डिफरन्स इन देअर बॉइलिंग पॉइंट्स. म्हणून त्यांच्यामधला डिफरन्स हा ॲटलिस्ट 25 डिग्री सेंटीग्रेड किंवा 25 केल्विन दोन्हीपैकी काहीही चालतं. ॲटलिस्ट 25 केल्विन किंवा 25 डिग्री सेंटीग्रेडचा डिफरन्स दोघांच्या बॉइलिंग पॉइंटमध्ये असणं ही मस्ट आणि मस्ट कंडिशन आहे जर का आपण डिस्टिलेशनची प्रोसेस वापरणार असू. पुढचा प्रश्न बघा. काय इंटरेस्टिंग प्रश्न आहे बरं का. ड्युरिंग समर सीझन मीरा कॅरीज अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल टू हर स्कूल. आपली जी मीरा आहे ती समर सीझनमध्ये एक प्लास्टिकची बॉटल तिच्या शाळेमध्ये ट्रान्सपरंट घेऊन जात असते. वन डे शी फॉरगॉट द बॉटल इन द स्कूल. ती एक दिवस तिची बाटली शाळेतच विसरते. त्या बॉटलमध्ये ना काही पाणी होतं. द बॉटल स्टील हॅड सम वॉटर लेफ्ट इन इट. त्याच्यामध्ये राहिलेलं पाणी काही शिल्लक त्याच्या बाटलीमध्ये होतं ऑलरेडी त्या मीराच्या. नेक्स्ट डे तिला काय दिसलं बघा. शी ऑब्झर्व्ड सम वॉटर ड्रॉपलेट्स ऑन द इनर सरफेस ऑफ एम्प्टी पोर्शन ऑफ बॉटल. ती जी बाटली आहे त्या बाटलीच्या एम्प्टी इथपर्यंत समजा त्याच्यामध्ये काही थोडंसं पाणी आहे, त्याच्या एम्प्टी पोर्शनला काही वॉटरचे ड्रॉपलेट्स तिला इथं दिसले. व्हॉट माइट बी द रिझन. याचं कारण काय असेल? कंडेन्सेशन किंवा ज्याला आपण संघनन म्हणतो ते संघनन त्याचं कारण असेल का? ओनली इव्हॅपोरेशन किंवा ज्याला आपण बाष्पीभवन म्हणतो ते बाष्पीभवन कारण असेल का? तिसरं आहे बघा.
इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन आणि कंडेन्सेशन दोन्ही असतील का? आणि चौथा कांट से. जर आपण नीट व्यवस्थित विचार केला तर समरचा सीझन आहे म्हटल्यावर इथे इव्हॅपोरेशन झालं असेल, ते वॉटरच्या वेपर्स फॉर्म झाल्या असतील आणि त्या इथं असतील वरच्या. नंतर रात्रीच्या वेळेत जेव्हा टेम्परेचर कमी झालं असेल तेव्हा या वॉटर वेपर्सचं कंडेन्सेशन झालं असेल, संघनन झालं असेल आणि त्याचं पुन्हा वॉटर ड्रॉपलेट्समध्ये रूपांतर होऊन ते इथं डिपॉझिट झालेले असते. सो आपल्याला उत्तर सापडतं ते इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशन, हे दोन्ही त्याची कारणं असली पाहिजे. प्रश्न समजून घ्यायचा, काय झालेलं असेल याचा विचार करायचा आणि मग तुम्हाला त्याचं उत्तर लक्षात येईल. पुढचा प्रश्न बघा. एक मॅथमॅटिक्सचा किंवा ज्याला आपण फिजिकल एक्सप्रेशन्समध्ये होणारं कन्व्हर्जन म्हणतो त्याचा हा प्रश्न आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. असा प्रश्न एखादा परीक्षेमध्ये विचारला जातो. काय आहे बघा. अ कार ट्रॅव्हल्स ॲट 72 किलोमीटर पर आवर. व्हॉट इज द स्पीड ऑफ कार इन मीटर पर सेकंड. आपल्याला स्पीड दिलेला आहे किलोमीटर पर आवर मध्ये आणि आपल्याला त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे मीटर पर सेकंड मध्ये. बघा आता नीट व्यवस्थित बघा, हा किलोमीटर मध्ये दिलेला आहे तर आपल्याला 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. मग 72 किलोमीटर म्हणजे काय तर 72,000 मीटर, 72,000 मीटर. याच्यामध्ये कन्वर्ट करून घेतलं. आपल्याला पर आवर दिलंय, मग 1 आवर म्हणजे किती सेकंद तर 3600 सेकंड्स. एका मिनिटामध्ये 60 सेकंद आणि एका तासामध्ये 60 मिनिट. 60 मल्टिप्लाइड बाय 60 म्हणजे 3600 हे आपल्याला मिळतं. मग आता बघा आपल्याला याला जर का किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर 72 मल्टिप्लाइड बाय 1000 म्हणजे 72,000 मीटर डिवायडेड बाय 3600 सेकंड. मग जेव्हा आपण हे गणित करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की 720 डिवायडेड बाय 36 आणि जेव्हा आपण हे सॉल्व करतो तेव्हा 36 1 जा 36, 32 जा 72. So 20 is the answer that we find. 20 meter per second, that's the right answer. You must find these things. Convergence are very important. मी तुम्हाला कालच्या क्लासमध्ये पण सांगितलं होतं की कन्व्हर्जन्स जी आहेत ती कन्व्हर्जन्स ही महत्त्वाची असतात. प्रत्येक मग किलोमीटरचं मीटरमध्ये असेल, आवरचं सेकंडमध्ये असेल, नॅनोमीटरचं मीटरमध्ये असेल किंवा तुमचं काय म्हणूयात आपण लेंथचं असेल, कुठल्याही पद्धतीची ही कन्व्हर्जन्स ही महत्त्वाची असतात. टेम्परेचरचं सुद्धा केल्व्हिन टू सेंटीग्रेड, केल्व्हिन टू फॅरनहाईट वगैरे वगैरे हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परीक्षेच्या आधी हे बघून जायचं म्हणजे आपलं परीक्षेत चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघा. रीड बोथ ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता 2 स्टेटमेंट दिलेली आहे आणि त्याच्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आधी वाक्य 2 आणि मग 4 पर्याय. लेंथी क्वेश्चन आहे बरं का, बघायचं. वॉटर इव्हॅपोरेट्स फ्रॉम द मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन द लीफ सरफेस. पानांच्या पृष्ठभागावरती असणारी जी सूक्ष्म छिद्र आहेत, मायक्रोस्कोपिक पोर्स आहेत, त्याच्यामधनं वॉटर इव्हॅपोरेट होतं. हे पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य काय बघा. रूट्स ॲब्सॉर्ब वॉटर ड्यू टू प्रोसेस ऑफ ट्रान्सपिरेशन. बाष्पोत्सर्जन, या बाष्पोत्सर्जनाच्या प्रोसेसमुळं आपलं जे वॉटर आहे ते वॉटर पाणी ॲब्सॉर्ब करतात. रूट्स ॲब्सॉर्ब वॉटर ड्यू टू बाष्पोत्सर्जन किंवा ट्रान्सपिरेशन. आता दोन्ही वाक्य बघा आणि ऑप्शन्स बघा. स्टेटमेंट 1 इज फॉल्स. अजिबात नाही. स्टेटमेंट 1 चुकीचं नाहीच आहे, कारण त्या मायक्रोस्कोपिक पोर्समधनंच वॉटर बाहेर पडतंय. प्लांट्समध्ये जर आपण विचार केला त्यांच्या पानांवरती असणाऱ्या सूक्ष्म छिद्रांमधनं पाणी बाहेर पडतं. स्टेटमेंट 2 इज फॉल्स नाही, कारण रूट्स वॉटर ॲब्सॉर्ब करतात आणि त्याच्यासाठी बाष्पोत्सर्जन हे कारण असतं. हीच बाष्पोत्सर्जनाची प्रोसेस मायक्रोस्कोपिक पोर्समधनं होत असते. मग आता काय बघा. स्टेटमेंट 1 इज द कॉज ऑफ स्टेटमेंट 2. पहिलं जे स्टेटमेंट आहे ते कारण आहे का दुसऱ्याचं.
तर ऑब्व्हियसली वॉटर इव्हॅपोरेट होतंय म्हणून रूट्स वॉटर ऍब्सॉर्ब करतायत. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. रूटचं प्रेशर असतं, रूट प्रेशर हे आणखी एक कारण आहे त्याच्यासाठी, पण हे महत्वाचं कारण आहे की वॉटर इव्हॅपोरेट होतं, वॉटरची लेवल जी आहे ती कमी होते आणि मग खालून ती पोकळी भरून काढण्यासाठी कॅपिलरीज मधली ते पाणी वरती चढतं. ह्या रिझनमुळे आपलं वॉटर जे आहे ते पानांच्या झाडांच्या रूट्समधनं पानांपर्यंत पोहोचत असतं. आता ऍक्च्युली ही प्रोसेस स्टेट बोर्डाच्या 9वीच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे बरं का. 6वी 7वीच्या पुस्तकांमध्ये याचा उल्लेख नाहीये, पण तरीही आपल्याला विचारलंय कारण आपल्या सिलेबसमध्ये लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा पार्ट आहे आणि तो आपल्याला समजून घेणं किंवा शिकणं हे मस्ट आहे. त्याच्यामुळं ते चॅप्टर एकदा वाचा. आपलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे आपण आपल्या क्लासमध्ये घेणारच आहोत, त्याच्यामुळे ते येईलच समजा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही वेगळी वेगळी प्रश्न आपण बघितले. पुढचा व्हिडिओ जो आपला असणार आहे त्याच्यामध्ये आपण डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स बघणार आहोत. या होमी बाबाच्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या आणि त्याच्यावरती विचारलेले प्रश्न ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्याला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.